चहा प्यायलो यार. त्या चहा प्यायला नाही थोडं ना पोटात मळमळ चालू झालं. असं वाटायला लागलं की आता पूर्ण बाहेर येईल की काय सगळं. चहा खूप गोड होती, जास्तच गोड होती. आणि रस्ता पूर्ण असा एकदम भारी बनवला आहे. सुसाट आहे रस्ता. आणि आपण पोचलो आता इंदापूर. इंदापूर आहे गोरेगाव. इकडे आहे डायव्हर्जन आणि इथे आहे स्पीड ब्रेकर आणि इथे आहे पेट्रोल पंप. इथे जवळच आहे पेट्रोल पंप. मला हॉर्न देतोय की बाबा पेट्रोल पंपवर आपलं थांबायचं आहे. A few moments later. आणि आता आपण निघालोय. CNG भरला मित्रांनी त्याच्या गाडीमध्ये. आता आपण निघालोय महाड साईडला जायला. काय बोलतोय हा? ते चालूच राहिलेलं आहे. तो मला बोलतो इंडिकेटर बोलत होता की इंडिकेटर चालू आहे तुझं, तर इंडिकेटर बंद कर. पण बाईक नाही आणले, पण असं वाटत नाही, कमी वाटत नाही की मी बाईक नाही आणले. भारी वाटतंय बाईक स्कूटी सुद्धा चालवायला. व्ह्यू वाटतोय नारळ पूर्ण. हॉटेल अम्ब्रेला. माणगावला आपण एंट्री केले त्याप्रमाणे. तर माझी बॅटरी किती आहे? 31% आहे. आणि माहिती ती चार्जिंग झाली की नाही विचारू दे. ए गोप्रोची चार्जिंग बॅटरी होते का बघ? होते ना? माणगावला पोहोचलो आपण. तर माणगाववरून महाडला जायला अर्धा तास लागेल. लवकरात लवकर ह्याला सुद्धा ओव्हरटेक करूया गाडीला. शिवशाही. आणि यार दिवसाचं किंवा संध्याकाळचं ह्या ठिकाणी एवढी गर्दी असते. अगदी तिथे स्टार्टिंगला जेव्हा आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सोडला तिथून जी ट्रॅफिक चालू होते ती अगदी माणगाव क्रॉस करून जो ब्रिज लागतो ना, एक छोटासा ब्रिज आहे, त्या ब्रिजकडे पलीकडे सुद्धा ट्रॅफिक असते काही वेळेस. मागच्या ब्लॉगमध्ये तर मागे गावी आलेलो ब्लॉग केलेला तेव्हा तर तुम्ही बघितलं असेल. इथे ट्रॅफिक एवढी होती, खतरनाक ट्रॅफिक होती. आणि इकडे आहे माणगाव डेपो. हा इकडे आहे माणगावचा डेपो. तर हा कुठे थांबतोय भाई काय कळायला मार्ग नाही. ओव्हरटेक करूया याला लवकरात लवकर. केला ओव्हरटेक. हा पूर्ण पॅसेज संध्याकाळच्या टायमाला या दुपारच्या टायमाला पूर्ण पॅक असतो. फक्त हा सकाळचा असा टायमालाच खाली असतो, नाहीतर हे इथपर्यंत अगदी हा ब्रिज संपून सुद्धा ट्रॅफिक असते पुढपर्यंत. कधी कधी इथपर्यंत ट्रॅफिक असते आणि काही वेळेस अगदी पुढपर्यंत एकदम ते झाडं दिसतात पुढची त्या झाडापर्यंत ट्रॅफिक असते. आणि आपलं माणगाव क्रॉस झालेलं आहे. इकडे आहे इंडियन ऑइल. आणि आपण आता माणगाव क्रॉस केलं आहे. आता इथून महाड 20 ते 22 किलोमीटर असेल.
आणि रस्ता चांगला आहे, कव्हर करायला एवढा टाईम लागणार नाही. महाडमधून मला 22 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे कमीत कमी पाऊण तास तिथे पुढे जायचं आहे. पण टाकूया आता इकडे पेट्रोल टाकूया. आपलं इकडे आता पेट्रोल भरायला डिझेल आहे. चुकीच्या जागेवर उभा होतो. आणि आपण फिलअप केला आणि आता पुन्हा चाललो आपण आपल्या रस्त्याला. महाडला जाऊया आणि गोप्रोची बॅटरी चेंज करूया, कारण आत्ता आहे काहीतरी 21% चार्जिंग आहे. तर महाडपर्यंत ते टिकेल असं वाटतंय. जर नाहीच टिकली तर मग चेंज करणं गरजेचं आहे. बाईकवर एवढा चांगला व्ह्यू येत नाही, पण त्या स्कूटीवर बघा पूर्ण मिरर वगैरे पूर्ण येत आहेत. आणि फिलअप करायला गेलो तर मला वाटलं की 500 रुपये तरी लागेल, पण ते इथपर्यंत होते. ॲक्च्युली माझी हे गाडी पेट्रोल होता इथपर्यंत येईल. रेडचं निशाणे आहे ना, त्याच्या थोडंसं वरती होतं. तर मला वाटलं कमीत कमी 500 रुपये तरी घेईल, पण ते फुल झाली 250 रुपयात. 250 रुपयामध्ये फुल झाली. इकडे रस्त्याचं काम चालू आहे, पण कधीपर्यंत करणार तर ते त्यांनाच माहिती. भाई गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, तर चेंजिंग चालू आहे टायरांची. बघा काय तांबूस झाला आहे. सूर्योदयाचं आगमन झालं आहे, एक नंबर वाटतं आहे. इकडे बघता इकडे झालं ना, कोण झालं. अरे बापरे, पुन्हा डायव्हर्जन. आणि हा बघा पुन्हा जुना रस्ता, मुंबई गोवा हायवेचा पुन्हा जो जुना रस्ता होता ना, तोच रस्ता आहे हा. वीर रेल्वे स्टेशन, महाड 15 किलोमीटर. आणि हा इथून खालून गेलो की आपला कोकण रेल्वेचा वीर स्टेशन इथे आहे. पहिलं दिसायचं जेव्हा हा हायवे झाला नव्हता, जेव्हा नॉर्मल हायवे होता मुंबई गोवा हायवे, तेव्हा हे दिसायचं. आता हे ब्रिज बनवलं त्याच्यामुळे इकडं जो ब्रिज आहे ते दिसत नाही, पण याचं सेट दिसतं आहे. इकडे आहे वीर स्टेशन, वीर रेल्वे स्टेशन. आणि आता आपण पोचलो आहे दासगावला पोचलो आपण. दासगाववरून महाड काहीतरी 10 किलोमीटर आहे. एका साईडला असे डोंगर आणि एका साईडला आहे सावित्री नदीचा व्ह्यू, आणि मधूनच असा मुंबई गोवा हायवे आपला. छान वाटतोय. आणि हे निसर्ग असं पावसामध्ये बघण्यात जी मजा आहे ना, पूर्ण बाजूने हिरवळ असेल, असं ह्या साईडने पूर्ण हिरवळ आणि मधूनच रस्ता असा, खूप भारी वाटेल. गाडी यार 80च्या स्पीडपर्यंत, ॲक्टिवा 110 आहे आणि 80च्या स्पीडपर्यंत असं वाटत नाही की व्हायब्रेशन होतं आहे गाडीमध्ये. गाडी पूर्णपणे स्मूथ चालते. हां, थोडे व्हायब्रेशन आहेतच, असं नाही की बाबा ती एकदम स्मूथ चालते, पण त्या मानाने 110 सीसीची गाडी 80च्या स्पीडपर्यंत अशी मक्खनसारखी चालते. अशी एकदम असं वाटत नाही की बाबा गाडी स्ट्रगल करते. 80-90 80च्या वरती स्पीड पण गेली तरी असं वाटत नाही की ती स्ट्रगल करते. 90पर्यंत मी टच केली, पण असं वाटलं नाही की गाडी स्ट्रगल करते. एकदम असे स्टेज झाले गाडी, भारी वाटलं गाडी चालते. पोलीस उभे आहेत सकाळ सकाळी. आणि सूर्य बघा, सूर्यदेवताचं आगमन झालं आहे. मगाशी ते आपण बघताना त्या साईडला दिसत होतं, आता आपण दुसऱ्या साईडला बघतो. बघा कसा रस्ता बनवला आहे, इकडून असा वळण जर पूर्ण. आणि आपल्याला महाड सिटीमध्ये उतरायचं आहे. इथून काय वाटतो व्ह्यू एक नंबर. आणि इकडून आपण पोहोचलोय फायनली महाडमध्ये. आणि आपण पोचलोय आता महाड सिटीमध्ये, चाललोय महाड नगर परिषद महाड. सदर पूल हा धोकादायक आहे, अवजड वाहने चालवू नका. सदर पूल हा धोकादायक आहे अशी सूचना सुद्धा देतात आणि बनवत सुद्धा नाही.
हे भारी आहे गव्हर्नमेंटचं की आम्ही बाबा तुम्हाला सांगितलं आहे की त्या पुलावरून जाण्यात धोका आहे, तरीसुद्धा तुम्ही जाताय, तर तुमची रिस्क आहे ती. आणि माझ्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली होती दुसरी, तर मग मी दुसरी चेंज केली. आता तिला चार्जिंगला लावले. जाधव साहेबांना फॉलो करूया, कारण त्यांना कुठे जायचं आहे. त्याला तिथे सोडतो, माझी बॅग वगैरे घेतो त्याच्या गाडीतून आणि मग मी माझ्या घरी. कुडूक आणि यार, जो आता आपल्या समोर जो ट्रक चालवत होता त्यांनी जो टर्न मारला ना, माझा गोप्रो बंद होता, केवढीशी जागा होते, त्यांनी टर्न मारला ना त्या काकाने. काय जजमेंट आहे बाई एखाद्या माणसाचं. एवढी मोठी गाडी एवढ्याशा गल्लीमध्ये टाकायचं आणि ते पण एकाच परफेक्ट टर्नामध्ये. थोडं एक सूद इकडे झाला असतं तर दगडीवर चढवली असती गाडी. पण काय जजमेंट मानलं पाहिजे बाई, असं जजमेंट पाहिजे. गाडी जाईल की नाही जाईल हे सांगायला. आणि आपण डायरेक्ट महाडमधून डायरेक्ट मागच्या मागे बाहेर पडलो आहे, इकडे डायरेक्ट सावित्री नदीच्या साईडला. हा कुठे घेऊन चाललाय त्यालाच माहिती आता. हे आहे सावित्री नदीचा पूल, महाडचा सावित्री नदीचा पूल. जा साहेब, चला मग चल. किती वाजता येशील? तिकडून निघशील ना? मग ठीक आहे, 12:30 वाजता चालेल ना? जाऊन जरा झोपतो 1-2 तास.